पाणी पी, बरं वाटेल. आनंद, जस्ट लीव मी अलोन. लिव्ह मी अलोन कशाला? अजिबात नाही हा. मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये. आनंद, अरे माझं डोकं ठणकतंय यार. मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. गुरु, हे यार, हे झालं ते झालं यार. हा, तू आता मनस्ताप करून घेऊ नकोस. हे बघ, जर आराम करतोस का तुला बरं वाटेल. मला आता तेव्हाच बरं वाटेल आनंद, जेव्हा शनायला मी चांगलाच धडा शिकवेन. कशाला? अरे गेली ना ती. आपल्याला कोणाला धडाबिडा काहीच शिकवायची गरज नाही. अरे नाही, काही पडीच ना ती. आज तू होतास तिच्या आयुष्यात, उद्या कोणीतरी दुसरा असेल. हो, शनाया इज युअर पास्ट अँड युअर पास्ट इज डेड. तू तुझं लाईफ नव्याने सुरुवात कर. नव्यानं सुरू कर म्हणजे काय कर? हा, काय करू नव्यानं सुरू कर म्हणजे? आणि ती माझ्याशी कसं वागली आहे? काय नाही केलं यार आनंद मी तिच्यासाठी? राधिकाला डिवोर्स द्यायला तयार होतो, अथर्वला वेगळं ठेवलं, आणि ती आणि कशासाठी? पैशांसाठी केलं तिने. पैशांसाठी राहिली ती माझ्यासोबत. मला तर हे सगळं खरंच नाही वाटत अजून. गुरु, खरं आहे सगळं. बरोबर एवढी भोळी दिसते, पण इतका धोका द्यावा तिने मला, इतका. शनाया भोळी. तिने तुला फसवलं हे आधी तू एक्सेप्ट कर. तेच तेच बोलून ना परिस्थिती बदलणार आहे ना शनाया. आणि आता ती तर काय तुझ्या आयुष्यात सुद्धा राहिलेली नाहीये, तुझ्याशी काही संबंधच नाही. बोलणं सोपं आहे आनंद, अरे पण मी राहिलोय ना तिच्या सोबत. हा, काय नाही केलंय तिच्यासाठी यार. ती जे बोलेल ते वागत गेलोय मी. तिने सांगितलं की मी केलं, आणि एवढं करून काय मिळालं मला? असं खोटं वागली माझ्याशी, एवढा धोका दिला. 4 लोकांमध्ये मी मूर्ख ठरलोय, मूर्ख, महामूर्ख ठरलोय. बरोबर आहे. आय अंडरस्टँड युअर फिलिंग. हे गुरु, तू ना तिच्याबद्दल खूप इमोशनल होतास, पण ती नव्हती ना. अरे ती ना चालाक मुलगी आहे. व्यवस्थित वापर करून घेतला तुझा तिने. अँड बाय ग्रेस ऑफ गॉड, बिफोर एनिथिंग वुड हॅव टर्न्ड वर्स्ट, हा, हे सगळं उघडकीला आलं. अरे तुला शनायाचं खरं रूप कळलं, हेच खूप आहे. आता तू शांत हो. अरे पण हा, शांत शांत शांत, आणि काहीही विचार करू नकोस. ओके, तू बस. मी तुझ्यासाठी मस्त कॉफी आणतो. कॉफी नकोय मला. अरे स्ट्रॉंग कॉफी आणतो, बरं वाटेल तुला. मला कॉफीने बरं नाही वाटणार आहे आनंद. मग फक्त काहीतरी स्ट्रॉंग आणू का? पण शॉपचा नंबर नाहीये. आधी शनायाचा वॉलपेपर डिलीट करतो. वा राधिके, तुझ्या टीमनं कहर केला ग. द्यात गेली. आता काही ती परत यायची नाही, आणि गुरुनाथ तिला परत घ्यायचा नाही. गुरु काय करेल ते माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, तो राधिकाशी जे वागला ना त्याचं बरोबर उट्ट काढलं गेलं. हो वहिनी, याला म्हणतात जशास तसे. ही सगळी तुमच्या पुण्याची फळं आहेत. एवढे दिवस तुम्ही वाट पाहत होतात की गुरुनाथला त्याच्या चुकाची जाणीव होईल. आज तो दिवस उगवलाच. पण नानाजी, काही असलं ना तरी मला असं वाटतं की राधिकाने स्वतःहून गुरुनाथकडे जाऊ नये. बघूया ना तो काय करतोय. हो हो, नाही अगदी बरोबर आहे. मी तिला असं सोडणार नाही. गुरुला ना हिच्या पुढ्यात नाक घासत यावं लागेल, माफी मागावी लागेल अगदी, त्याशिवाय नाही सोडणार. हो ना, इतके दिवस राधिकाने इतक्या हिमतीने सगळ्या गोष्टींना तोंड दिलं ना, त्याचं चीज झालं. नानीजी, फक्त मी नाही केलंय हे, सगळेच जण माझ्या बरोबर होते ना. गुप्ते भाऊ, रेवती, कुणाल भाऊ, आणि मुख्य म्हणजे आनंद, अंजनी, आणि तुम्ही सगळेजण होते.
म्हणून मी आणि अथर्व इथे सुरक्षित राहू शकतो. आमचे हाल झाले नाही, पण या शण्यामुळे यांचे मात्र खूप हाल झाले. घ्या, आपण काय बोलतोय आणि ह्यांचं काय चाललंय. राधिका, नवऱ्यावरचं प्रेम आता उतू जाऊ देऊ नकोस प्लीज. आणि नानाजी, मला खात्री आहे तो बोलवायला आला ना की ही ताबडतोब तिकडे निघून जाईल. तुमचंही ऐकणार नाही ती. ए राधिके, जमणार नाही हा. हा, माझ्या अटी मान्य करायच्या, मगच इथून जायचं. हो हो, अनुमोदन. खरंच राधिके, तुझं नवऱ्यावर खूप प्रेम आहे ग. नाही, आजकाल हल्ली असं नाही पाहायला मिळत. खरंच खरंय नाना, मी राधिकाला किती वेळा डिस्करेज केलं. तिला म्हटलं गुरुला डिवोर्स दे, पण तिला ठाम विश्वास होता की एक ना एक दिवस ती त्या घरी परत जाणार. आता हे तरी काय करणार रे होती. शण्याने पार यांना वेड करून सोडलं होतं, पण ती यांच्या पैशाच्या मागे होती. पण आता कळलंय ना त्यांना. नाही नाही राधिके, एकटं त्या शनायाला दोष देऊ नकोस. तू गुरुजी पण आहे. कसं आहे, टाळी एका हातानं वाजत नाही. हो नानाजी, पण हेही माणूसच आहेत ना. चुका माणसाकडनं नाही होणार तर आणखी कोणाकडनं होणार. पण आता लक्षात आली आहे त्यांना चूक. पश्चाताप झालाय त्यांना. आपण धन्य आहात आणि आपलं नवरा प्रेम अगाध आहे. पण राधिका, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तू गुरुच्या जागी असतीस आणि तू अशी चूक केली असतीस तर गुरुनी तुला माफ केलं असतं? मी सांगतो रेवती तुला या प्रश्नाचं उत्तर. मस्त माफ केलं. तुला सांगतो, 4 चौघात वाभाडे काढायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नसतं. हा? अगं, हाच फरक असतो बाई आणि पुरुषांमध्ये. बायको नवऱ्याची मोठ्यात मोठी चूक माफ करू शकते, पण पुरुष सहजासहजी नाही माफ करत. मी पुरुष असून हे बोलू शकतो, म्हणजे मी अशी माणसं पाहिलेच जवळून. हो, थोडक्यात काय, आता गुरु काय करतोय ते पाहायचंय. वा. वहिनींच्या आयुष्यात जे वादळ यायचं होतं ते येऊन गेलं. आता पुढे काय करायचं ते ठरवायला लागेल. हा, बरोबर आहे गुप्ते, एकदम बरोबर आहे. राधिके, काय पुढचं काय ठरवलंयस? तू आता स्वतःच्या कामावर लक्ष दे. आणि कसं आहे, गुरु आणि राधिकाने विचार करण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा आणि एकमेकांना वेळ द्यावा, नाही का? मला वाटतं हेच ठीक राहील. हो, मलाही तसंच वाटतं. बरं, चला तुम्ही सगळे बसा, मी शिरा करते.